कधी डोळ्यात पाणी आलं नाही, परंतु लेक सासरी नांदायला जाताना मात्र बाप हंबरडा फोडून रडल्या शिवर राहत नाही. बाप किती मोठा असू द्या, बाप तो बाप असतो. अरे बाप मंत्री असू द्या, बाप आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, बाप ती बाप असतो. लेक सासरी जाताना पहाडासारखा धिप्पाडच्या धिप्पाड दिसणारा बाप सुद्धा रडू लागतो दादा. म्हणून नेहमी मुलींना विनंती करत असतो, या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करत असतो, समाज प्रबोधन करण्याचं काम करत असतो. मुलींना नेहमी संदेश देत असतो की आपल्या लग्नामध्ये आपल्या बापाला, आपल्या आईला कन्यादान करण्याचा अधिकार द्या. आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्या. त्या बापाला आपल्या लग्नामध्ये आशीर्वाद देण्याचा अधिकार द्या. कारण अलीकडे मुली लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढले. घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊन लग्न करू लागले दादांनो. अरे ज्या बापाची लेक समाजातून पळून जाते, त्या मुलीच्या बापाकडे पहा, त्याची काय हाल होतात. समाजामध्ये ताट मानेनं जगता येत नाही, मान वर काढता येत नाही. अरे त्याला नीट रडता सुद्धा येत नाही. म्हणून मुलीला विनंती आहे, एक वेळ आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल, काही फरक पडत नाही त्याला. एक वेळ आपल्यामुळं, आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाचं नाव नाही समाजामध्ये मोठं झालं तरी चालेल, परंतु आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाचं नाव खाली होता कामा नये. कारण दादांनो, बाप आणि आई असे दोन दैवत आहेत. आपण या जगात आल्याच्या नंतर हे जग आपल्यावर प्रेम करू लागतं, यात काय नवलंय. आपल्या कातड्याकडे पाहून, आपल्या सुंदरतेकडे पाहून हे जग आपल्यावर करील प्रेम. पण तो जगाच्या पाठीवर दोन दैवत असे दादांनो, जे आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्यावर प्रेम करतात. ते म्हणजे बाप आणि ते म्हणजे आई दादांनो. आपल्या अंगावरच्या कातड्याचा जोडा केला आणि त्या बापाच्या पायामध्ये घातला, त्या आईच्या पायामध्ये घातला, तरी ते उपकार फेटणार नाहीत. एवढे उपकार त्या माईबापाचे. म्हणून आपल्या वागण्यामुळे आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यात पाणी येईल असं आजच्या मुलीनं वागता कामा नये, आजच्या मुलांना वागता कामा नये दादांनो. अरे काय असतो बाप, अरे मुलीची परीक्षा जवळ आली म्हणून बापानं दाढीला साबण लावायचा सोडून दिला, अंगाला साबण लावायचं सोडून दिलं. मुलीची परीक्षा जवळ आली. अरे माझ्या मुलीला चांगली सँडल पाहिजे म्हणून बापानं वर्षभर फाटकी चप्पल घातली. माझ्या लेकीची परीक्षा जवळ आली म्हणून बापानं फाटका सदरा अंगावरती घातला. दिवाळी करता माझ्या लेकरांना गोडधोड खायला भेटावं म्हणून वर्षभर बाप अर्ध पोटी उपाशी राहिला दादांनो. कशाने फेडणार आहे ते उपकार. म्हणून त्याच्या ओठावर हसून नाही आणता आलं तरी चालेल, पण डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या देवाची सेवा नाही केलं तरी चालेल, एक वेळ या बाप्पाची सेवा नाही केलं तरी बाप्पा काही नाराज होणार नाहीत. परंतु जन्मदात्या मात्या पित्याची रोज सेवा करत चला, त्यांच्या पाया पडत चला दादांनो. गणपती बाप्पा तुमच्या घरचा पत्ता विचारत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मायबापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळती भुईवर, आईचा दाटोनी आला उर, लेक चालली दूर दूर. हे लेक चालली नांदायला, शब्द फुटे ना गोविंदाला. लेक चालली नांदायला, अश्रू आवरे ना गोविंदाला. आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेकई निघाली नांदायला.